नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र थेट अमेरिकेमधून काही इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायचा प्रयत्न करतोय। तर आपल्या देशामध्ये इंग्लिश ही जी भाषा आहे याचं अतिक्रमण खूप चालू आहे आणि आपल्या सगळ्यांनाच असं वाटत आहे की आपली मुलं इंग्लिशमध्ये शिकली पाहिजेत किंवा इंग्लिश शाळेमध्ये शिकल्यानंतर खूप मोठी होतील, खूप चांगलं करिअर घडू शकेल। पण हे जो आपला भोळा भ्रम आहे, तर तो भ्रम एका अमेरिकेतल्या एका मोठ्या माणसानं माझा दूर करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे मी भ्रमात नव्हतोच, कारण बरेचसे माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर कुठेही मी इंग्लिशचा अतिवापर करत नाही। परंतु गेले काही दिवस 2 ते 3 महिने झाले की माझी मुलगी ला शाळेमध्ये जॉईन केलं आणि गेला 1-3 वीकपासून ती शाळेमध्ये कन्सिस्टंटली अमेरिकेच्या शाळेमध्ये जात आहे। तर तिचं वय जे आहे ते 3 वर्ष 3 महिने वगैरे इतकं तिचं वय आहे। आणि मी माझ्या एका कंपनीच्या सिनियर माणसाशी बोलत असताना इंग्लिश या भाषेविषयी आमची चर्चा झाली। तर माझी मुलगी जी आहे तर इथल्या वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या मुलांच्या बरोबर इथं शाळेत जात आहे आणि घरामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे इंग्लिशचं अतिक्रमण न होता मराठीच बोलत होतो। परंतु अचानक तिला इथल्या इंग्लिश शाळेमध्ये घालावं लागलं आणि आता आमच्या पुढे प्रश्न होता की तिच्याबरोबर जी 12 किंवा 13 वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील मुलं ही शिकत आहेत आणि त्याबरोबर ती कम्युनिकेशन कसे करेल। तर हा प्रश्न मी माझ्या सिनियर डायरेक्टरशी कायम बोलत राहायचो की बाबा तिला जर समजा कधी पाणी प्यायचं असेल किंवा तिला वॉशरूमला जायचं असेल तर ह्या गोष्टी ती कशी कम्युनिकेट करेल आणि तिची जी भीती आहे त्या म्हणजे ती तिच्या मनात तशीच राहील का। तर या भीतीमध्ये असताना माझ्या मुलीनं गेल्या 3 वीकमध्ये चांगला प्रोग्रेस करून इंग्लिशचे जे इंग्लिश बोलण्याचं जे कमांड आहे तर ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते आणि लोक काय म्हणतायत हे तिला कळायला लागलेलं आहे। अतिशय कमी वेळामध्ये ती ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत। तुम्हाला माहीत आहे की लहान मुलं ही अतिशय जिज्ञासू आणि हुशार असतात आणि ते लगेच कॅप्चर करतात। तर ही गोष्ट मी माझ्या कंपनीच्या त्याच माणसाशी डिस्कस करत असताना मला थोडा अभिमान वाटला की परदेशी भाषा ही माझी मुलगी बोलत आहे। परंतु त्यानं दिलेलं जे उत्तर आहे ते मी खूप सुंदर आहे आणि ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। तर मी त्याला अभिमानानं सांगत होतो की माझी मुलगी आता तुमची भाषा बोलू लागलेली आहे आणि तुम्ही जे काय म्हणताय ते थोड्याच वेळात तिला कळत आहे आणि आपणच काहीच दिवसात ज्यावेळी एकत्र भेटू त्यावेळी ती तुम्हाला हाय हॅलो करेल आणि ही माझ्यासाठी एक आनंदाची बातमी असेल। तर माझा हा जो भ्रमाचा भोपळा आहे तर तो सोडवण्याचा प्रयत्न त्यानं खूप सुंदररित्या केला। तो म्हणाला, तू माझ्यापेक्षा खूप हुशार आहेस, कारण तुला किती लँग्वेजेस येत आहेत। तर मी म्हटलं की मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 लँग्वेज मी 100% लिहितो, वाचतो आणि बोलतो आणि त्याचबरोबर कन्नड, तमिळ आणि तेलुगू किंवा गुजराती या ज्या 4 भाषा आहेत त्याच्या नियर बाय किंवा संस्कृत या भाषा मला 60% जास्त अंडरस्टँड होतात आणि लोक काय बोलतात हे मी कळू शकतो। म्हणजे सर्वसाधारण भारतीय 5पेक्षा जास्त भाषा बोलू शकतो हे त्यानं मला सांगितलं। आमच्या देशामध्ये एकच भाषा आहे आणि आमचा वीक पॉईंट आहे की आम्ही एकच भाषा बोलू शकतो। परंतु तुम्ही लोक खूप ग्रेट आहात आणि तुम्ही वेगवेगळ्या अवघड लँग्वेजेससुद्धा इतक्या सहज रीतीने बोलू शकता आणि तुम्ही तुमच्या मदर टंगमध्ये जे काही शिकता ते तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करू शकता, तुम्ही बोलू शकता, वाचू शकता आणि ती भाषा आईची जी भाषा आहे ती त्या मुलाला खूप सुंदररित्या कळू शकते। आणि जर आपल्या मुलाचं एज्युकेशन अशा प्रकारच्या भाषेमधून जर झालं तर त्याचं करिअर त्याच्या ज्या लायकिंग आहेत त्या तो खूप सुंदरपणे करू शकतो। उदाहरण तुझंच घे असं त्यानं मला सांगितलं। तर मित्रांनो, आपण आपल्या मुलांच्यावरती अशी कुठलीही गोष्ट लादण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून तो त्याच्या आईपासून थोडासा दूर जाईल। नक्कीच अदर लँग्वेज या ॲडिशनल लँग्वेज म्हणून शिकल्या पाहिजेत, पण जरी त्याला त्या लँग्वेज आल्या नाहीत तरी तो त्याच्या करिअरपासून विशेष असा लांब राहील असं मला काहीही वाटत नाही। पुढं फ्युचरमध्ये कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी येईल, मुलांचं करिअर कशावरती अवलंबून असेल हे आत्ता या वेळी गेस करणं हे खूप कठीण आहे। त्यामुळं तुमच्या एका छोट्याशा मित्राचा छोटासा सल्ला असेल, जे काय आहे ते ॲक्सेप्ट करा, जे इझिली आणि तुम्हाला इझी उपलब्ध आहे त्यासाठी ते घेण्याचा प्रयत्न करा। वेळ असेल आणि तुमची मुलं जर प्राथमिक शाळेत शिकत असतील तरीही दुःख वाटण्याचं काहीच कारण नाही। मुलामध्ये जर टॅलेंट असेल तर तो आपला
उद्याचं जे करिअर आहे ते स्वतःच्या हिमतीवरती नक्की घडवू शकतो, हे माझ्या त्या सिनियर माणसाच्या दिलेल्या उपदेशानुसार मी तुम्हाला सांगू शकतो. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडेल न आवडेल, मतप्रवाह नक्कीच असतील, ओके. पण सांगण्यामागचा उद्देश हा आहे, तर लँग्वेज बॅरियर हा कोणत्याही करिअरमधला अडथळा नाही, तर तशा दृष्टीनं त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईफ बियॉन्ड नेशनला स्क्रोल करण्याचा प्रयत्न करा. मी आपला मित्र अमेरिकेतून आपली रजा घेतो. थँक्यू. बाय.